फक्त 1 कप मूग डाळीपासून आज आपण मस्त चवदार आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवूया। त्यासाठी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। डाळ आपल्याला 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्याचबरोबर यामध्ये पाणी घालून आपल्याला ही रात्रभर भिजत ठेवायची आहे किंवा तुम्ही 4 ते 5 तास सुद्धा डाळ भिजवून घेऊ शकतात। दुसऱ्या दिवशी डाळ छान भिजलेली आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ काढून घेऊया। डाळीमध्ये आपल्याला 3 ते 4 लसूण पाकळ्या, आलं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं घ्यायचे आणि हे आपल्याला मस्त बारीक वाटून घ्यायचे। डाळ वाटण्यासाठी आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचे आणि इथे सर्व डाळ वाटून झालेली आहे। एका भांड्यामध्ये आपण डाळ काढून घेऊया, त्यामध्ये हळद घालूया। एक मध्यम आकाराचा कांदा कट करून यामध्ये घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालूया। सर्व एकदा मिक्स करून घेऊया। आणि इथे आपल्याला एक तवा घ्यायचा आहे, तर इथे तुम्ही नॉनस्टिक तवा सुद्धा घेऊ शकता। तर मी इथे बिडाचा तवा घेतलेला आहे। त्यावर अशा प्रकारे हे मिश्रण घालून घेऊया। अगदी कमी तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर यावर झाकण ठेवून घेऊया आणि साधारण 1 मिनिटानंतर यावर आपण अगदी 2-2 थेंब एवढं तेल घालून घेऊया। तर आता हे पॅटीस आपण उलटवून घेऊया। आज आपण मस्त मूग डाळीचे पॅटीस बनवतो आहे। दोनही बाजूंनी पॅटीस मस्त खमंग शेकून घ्यायचे आहेत। सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही हे पॅटीस बनवू शकतात। वेट लॉस डाएट करत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा। वेट लॉस डाएट म्हणजे फक्त आपल्याला अगदी बेचव खाणं असं नसतं, तर ह्या अशा छान पौष्टिक आणि चवदार रेसिपी सुद्धा तुम्ही वेट लॉस डाएटमध्ये ट्राय करू शकतात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।